मित्रांनो हे बघा, ही खोबऱ्याची पेंड तयार झाली. तर मित्रांनो आता दुसरा पण झारंग्याच्यात टाकून झालेला. हां, शेवटची स्टेप. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आजच्या नवीन व्हिडिओत स्वागत असा. तर मित्रांनो आमच्याकडे जेव्हा भात कापणी होताना, भात कापणी झाली की त्याच्यानंतर आमच्याकडे भुईमुगाची पण शेती केली जाता. आणि तेच आज भुईमुगाचे शेंगे आणि सुक्या खोबरा घेऊन आम्ही आज घाण्यावरती जात आहोत तेल काढूसाठी. तर आज तुमका मी व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. आणि आजची ही जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण चाललो, एक एक मंडळी येता. शेंगे टाकले दोघांचे बघा, आता दोघांचे टाकूचे राहिले आहेत. ते तर टाकणार नाही, आम्ही हळूहळू निघणार. मग दोघांचे आता पिशे टाकून घेतो. म्हणजे आमचे दोघांनी टाकले, दोन टाकून चिरवलेत. चल घेऊन ये पटापट. गुंडो खाय का ओके. तर मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलो. आता तुमका पहिले पिशवी वगैरे उतरून घेता, उतरून ठेवला. आणि आता याचं एका एकाचं वजन करून घेता. वजन कटवा. तर मित्रांनो आम्ही आता वजन वगैरे करून आणि रांगेत ठेवून दिला. रांगेत ठेवला. आता त्यांचं काम चालू आहे. तर नंतरच्या आधी आम्ही ते खोबरा कट करून घेता. खोबरा पण आणलेला आपला सुक्या खोबरा. बघा याचा तेल काढूचा. अख्ख्या खोबरा आपल्याला कट करूचं लागता आणि मग मशनीत टाकू लागतं. तर कट करून टाकू. हे बघा असं बारीक बारीक तुकडे करूचे लागतात, मग मशनीक लावायचे. पुढे नंबर चालू आहे. जवळजवळ मला वाटतं 1 तास जायत. 1 तासानंतर आमचा नंबर हा. त्याच्या आधी आम्ही शेंगे वगैरे मापून वजन वगैरे करून घेतला. आणि जा खोबरा होता तर थोडा कट केला. कट म्हणजे बारीक करून जर या केलंच ना तर लवकर या होता. तर आता आम्ही अर्धो 1 तास अजून जायत म्हटल्यावर ते चाय पाणी करू जाता व्हायच. म्हणजे कायचे जवळपास 8 वाजले आहेत. आणि नाश्त्याकडे काही दिसत नाही. बघूया व्हायच आजूबाजू फिरतंय. काहीतरी पॅटीस वगैरे हा म्हणतात. तर मित्रांनो हे काय वाटतं, हे नर्सरी आहे वाटतं. हे बघा तरी काय नाश्ता नाही हो काका? नाश्त्याचे दुकान नाही काय? नाक्यावर हा पाडावे. ओके, पुढे पाडावे कोणतरी आहेत नाश्त्यावाले. बघूयात हे काय हा काय वास येता मस्त. नात थोडा जेव्हा नको मस्त वास रस्त्यापासून येलो. एक नंबर काम केला सकाळीचा नाश्ता. भूक लागली आमका देवा चाराचा. पॅटीस खाऊया मस्त. गरम गरम पॅटीस आहेत आपले. होतं तयार होतं. हां मस्त द्या आधी नाश्त्यात टेन्शन नाही. किंमत ठेवलेली आहे. वडापाव 15 रुपये, पॅटीस 15 रुपये. दरच वाढले नाही, चालून दे. खातं नाश्ता वगैरे भरपूर झाला. आता मी डायरेक्ट घाण्यावर जाता. जवळ तासभर पण झालेलो हा. कारण पहिलं आता आमका सुरुवातीक खोबरा लावून घ्यायचा, त्याच्यानंतर शेंगे. एक एक प्रोसेस पुरी करूच्या. मळो बघशे ना आता आमच्या तळवड्यात जसं मळो आहे ना तसंच मस्त की लांब लचक कसं मळो आहे बघा. लय मोठं मळो हा. आणि आता जो मी तुमका मळो दाखवले तो खोडी गावातलो मळो हा. एक नंबर वाटला मस्तपैकी. आता कसं व्हायचं, उजेड उजेड दिसतं मस्त वाटतं. मी तुमका दाखवतोय प्रोसेस कशी काय ती. तुम्ही बघाकडे सगळं बारीक केलेलं. पहिली प्रोसेस असते बघा, बारीक करून घ्यायचा. आता बारीक केलेला खोबरा ह्याच्यात टाकायचा. हे बघा या गाण्याच्या मशनीत. हे बघा त्यानंतर बारीक बारीक कुस्कर आता येतो. हे बघा खोबरा टाकलं.
बारीक कुस्कर झाल्यानंतर त्याच्यात मग तयार झालेला तेल मग हळूहळू प्रोसेसनुसार तर खाली येताला. हे बघा, ता तेल खाली येल्यानंतर मग एका भांड्यात काढून घ्यायचा. हे बघा, आम्ही पण भांडा खाली लावलेला आणि वरती गाळणी लावलेली आहे, जेणेकरून तो वरती भुसं वगैरे असताना तो आतमध्ये पडू नये म्हणून तर गाळणी लावलेली आहे वर. आणि जो खोबरा टाकलेला असता त्याची मग पेंड तयार होता आणि मग आपण ती काढून घ्यायची. आणि शेवटची प्रोसेस म्हणजे जर आपण गाळलेलं तेल असतं ना तर आपल्या एका भांड्यात ओतून घ्यायचं. एवढी ही रांगेत अशी प्रोसेस असता. शेंग्याच्या वेळी पण असंच असतं, तुमका दाखवीन थोड्या वेळात. खोबरेल तेल ओरिजिनल खोबरेल तेल. तर मित्रांनो, हे बघा, ही खोबऱ्याची पेंड तयार झाली. आणि मगाशी आपण घाण्यात टाकलेला होता तेव्हा त्या खोबऱ्यापासून तेल काढलाव आणि शेवटी बघा हे असा तयार होता पेंड, खोबऱ्याची पेंड ही. आता थोड्या वेळात म्हणजे 15 मिनटानंतर आम्ही परत शेंग्यांचं पण तेल काढून घेणार. तर मित्रांनो, आम्ही सुरुवातीला आता एका भांड्यात शेंगे ओतून घेणार आणि त्यानंतर ते घाण्याच्या मशनीत ओतणार. तर सुरुवातीला आम्ही आता शेंगे ओतलाव. तर मित्रांनो, आपले आता शेंगे ओतलेले आहेत, पिशवी येत नाही बघा याच्यात कपात. आता इथून आता पुढे घाण्यात ओतणार इकडे. तर मित्रांनो, ह्या घाण्याच्या मशनीत ना एका टायमाक 2 झारंगी शेंगे टाकले जातात, पण ते 2 टप्प्यात टाकले जातात. हे आता सुरुवातीक 1 झारंग टाकलेला आणि ह्याचं जेव्हा बारीक एकदम भुसं होईत ना त्याच्यानंतर दुसरं टप टाकलं जाणार, म्हणजे एका टायमाक 2 टाकले जातात. हे बघा, आता बारीक झालो. आता ह्याच्यात आम्ही दुसरं टप शेंगे टाकणार. तर मित्रांनो, आता दुसरा पण झारंगा याच्यात टाकून झालेला आणि आता हळूहळू शेंग ती बारीक होणार. जसजशी बारीक होत जाणार तसा खाली तेल तयार होणार. आणि हे बारीक झालेल्या भुशाची शेवट का मग पेंड तयार होता. मी तुमका शेवट का दाखवीन पेंड कशी झाली आहे ती. तर अशा प्रकारे या शेंग्यांपासून आणि खोबऱ्यापासून तेल काढलं जाता. तीची मशीन ते का आम्ही घाणो म्हणताव. डायरेक्ट तेल निर्माण हे बघा मित्रांनो, हळूहळू पेंड तयार झालेली आहे, अजून थोडी होऊची आहे. शेवटची स्टेप. तर मित्रांनो, पाऊस येता जाता. तर मगाशी दोघंजण जेव गेले आणि आता आम्ही दोघंजण जेवून येलो. तोपर्यंत त्यांना हे ठेवलेला. तर जातात पुढे ते बघा, त्याकडे काम चालू आहे.
किती ठेवली शेवटची ठेवली एक हवं या भरला या आज आज आला मित्रांनो हे बघा ही शेंग्याची पेंड गरम गरम हा चटको लागता तर मित्रांनो शेवट झाला ना सगळा तेल वगैरे काढून झाला शेवट कसा उरलेला तेल असतं तर ओतून घ्यायचा बाजून कडे काढून घ्यायचा आणि ही पेंड आहे बघा शेंग्यांपासून तयार झालेली त्यानंतर मी पण थोड्या वेळच गाण्यावर बसलोय म्हटलं बघूया कसा वाटतं आता तर लांबसून बघू सोप्या वाटता पण तर काम सोप्या नाही हा काय पण म्हणा काकांका मानू का कारण सकाळी बसलेले काका आहोत ते संध्याकाळी आता 8-9 वाजत येले तरी पण ते कामच करत होते आणि मी काय 10-15 मिनटं बसले तरी माझे हात दुखायला लागले म्हणजे विचार करा गरम गरम मध्ये मध्ये वाजायला झालं शेवट शेवट झालं तेल ओढून घे सगळं घे तेल ओढून घे आणि तर भर जास्त झालं आपण बाटली शुक्रवारी जरा टेस्ट करून टाक बरोबर तुझा रिकामी आहे ना परफेक्ट होणार हा मामाच्या आईकडून वाट बघत असतात हो तो ठेवून वाट बघत असतात उसाचं जर बघते खाली सकाळी जवळजवळ आम्ही 8 वाजता हे टच झाला घरात जाऊ रात्रीचे तर 9 वाजतील तर तुमका आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा डायरेक्ट भेटू आता पुढच्या व्हिडिओत चला